नमस्कार, मी श्रुती राहुल TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी गेलेल्या लक्ष्मण हाके यांचं भाषण काही स्थानिकांनी थांबवल्याची घटना घडली आहे। हाके भाजपचे हस्तक आहेत, ते आंबेडकरी जनतेची दिशाभूल करतायत असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला। पाहूया हा रिपोर्ट। मी सांगितलं मी तुमच्या बरोबर भावाप्रमाणे आहे, हा जातीपातीचा विषय नाही। त्यामुळे विनंती करतोय यापुढे वाल्मिक कराडची आपण बाजू घेऊ नये। आपण थोडासा आपला संवाद वाढवू आणि आपण आपल्या माणसावरती अन्याय होत भागातला तुमचा काही राग असेल तर तिकडे काढा। जो बीजेपी आहे देवेंद्र फडणवीस त्यांचे हस्तक खंडणीसह अनेक गुन्ह्यातला आरोपी असलेल्या वाल्मिक कराडची अप्रत्यक्षपणे बाजू घेणाऱ्या लक्ष्मण हाकेंनी आज आपल्या भूमिकेपासून पलटी मारली। आपण कराडच्या नव्हे तर मुंडे आणि ओबीसींच्या समर्थनात मोर्चा काढल्याचं उत्तर त्यांनी दिलं। त्यांच्या स्किलचा उपयोग तुम्ही करून घेता आणि अचानक तुम्हाला काय काय सुचतं, फक्त धनंजय मुंडे दिसतात। मला वाटतंय या माणसांना अडकवलं जातंय। हे दोघं कोणत्या पक्षाचे आहेत, त्यांच्या पक्षाचं नाव सांगा। लक्ष्मण हाके नाव सांग पक्षाचं त्यांच्या। लाज वाटली पाहिजे प्रति मोर्चा काढताना। याच मुद्द्यावरून परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांच्या भेटीला गेलेल्या हाकेंना रोषाला सामोरं जावं लागलं। क्रूर हत्येत एका आरोपीची बाजू का घेता म्हणून हाकेंना जाब विचारला गेला। एक तर भारतीय जनता पार्टीने 1989 साली मंडळ आयोगाला विरोध केला होता, ओबीसी आरक्षणाला विरोध त्या लोकांनी केला होता आणि हीच भारतीय जनता पार्टीची लोक आपल्याला आरक्षणाची व्याख्या सांगतात। आज आपल्यामध्ये भांडण लावून ओबीसी मध्ये, मराठा समाजामध्ये, दलित समाजामध्ये, आदिवासी समाजामध्ये भारतीय जनता पार्टी भांडण लावते। आज भारतीय जनता पार्टी अशोक चव्हाणला सिक्युरिटी दिली नाही, त्याचं कुटुंब घाबरलं। मी तिथे गेलो होतो। आम्हाला तुमच्याबद्दल आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये वाल्मिक कराडची साईड घेऊ नये। वाल्मिक कराडची साईड जर घेतली तर अशोक चव्हाणने जो दलित मुलाला मारलेला आहे, ज्या बहुजन संतोष देशमुख मुलाला मारलेला आहे, तिथं जातीपातीचा प्रश्नच नाही साहेब। जातीपात कोणाला कोण टार्गेट करत नाही। आणि वाल्मिक अण्णांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो, धनंजय मुंडेंचे वाल्मिक अण्णांबरोबर संबंध, त्याच वाल्मिक अण्णांचे फोटो शरदचंद्रजी पवारांबरोबर आहेत, त्याच वाल्मिक अण्णांचे फोटो जयंत पाटील, सुप्रिया सुळे। अरे तुमची माणसं निवडून आणायला वाल्मिकांना चालतात आणि अचानक तुम्हाला काय काय सुचतं, फक्त धनंजय मुंडे दिसतात। मला वाटतंय या माणसांना अडकवलं जातंय, गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे या मताचा मी कुठल्याही आरोपीची बाजू घेतलेली नाही। फोटोवरून मी काल बोललेलो आहे की माझा फोटो त्यांच्या बरोबर असेल तर त्यांच्या बरोबर शरदचंद्रजी पवारांचा पण फोटो आहे, त्यांच्या बरोबर मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे आणि त्यांच्या बरोबर बजरंग बाप्पा सोनवणेंचा फोटो आहे, त्यांच्या बरोबर सुरेश दसांचा फोटो आहे आणि माझाही त्यांच्या बरोबर फोटो आहे। सगळ्यांना समान न्याय लावा ना। मी कार्यकर्ता म्हणून लढणारा कार्यकर्ता आहे। मला कुठेतरी वेदना झाली म्हणून मी इथून 450-500 किलोमीटरवरनं मी इथं आलोय। गुन्ह्याचं समर्थन कुठलाही माणूस करणार नाही। आमचं म्हणणं एवढंच आहे की कायदा सुव्यवस्था त्याच्यावर आपण थोडा विश्वास केला पाहिजे। विशेष करून सुरेश दसानी तर आपल्या स्वपक्षीय आपण सत्तेत आहोत, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आणि तुमचा मुखिया महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे। तुम्हाला नक्की धनंजय मुंडेंना टार्गेट करायचं आहे का देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचं, हा विषय आहे ना। गृह विभाग बाय डिफॉल्ट देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जातो आणि आमचा तरी विश्वास देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आहे। मग ह्यांनी विश्वास ठेवायला काय हरकत आहे दसानी? मला वाटते धनंजय मुंडेंच्या माध्यमातून हे फडणवीसांना टार्गेट करतात की काय असं मला शंका येते। अरे हाके नाही, हा बिंडोके सुपारी भेटली की वाजवली। अरे बरं झालं हे अमेरिकेत नाही, त्या डोनाल्ड ट्रम्पवर अन्याय झालाय म्हणून तिथं मोर्चा काढला असता। ह्याला फक्त सुपारी पाहिजे। निघले ना कोपर्डीच्या मोर्चा निघले, एकाही दलित संघटनेने पक्षाने प्रतिमोर्चा काढला नाही, एकाही दलित संघटनेने प्रतिमोर्चा काढला नाही। अन्याय अन्याय आणि तुम्ही प्रतिमोर्चा काढता।
संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोन्ही मृत्यूवरून सर्वपक्षीय आणि सर्वजातीय नेत्यांनी सभागृहात आवाज उठवला. मात्र हाकेंनी देशमुखांच्या हत्येविरोधात निघालेला मोर्चा जातीविरोधात असल्याचं सूचित केलं. आमदार खासदार झाल्यावर सगळ्या माणसांचे तुम्ही आमदार खासदार असता, तुम्ही जातीचे मोर्चे कसे काढता? आणि स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखांच्या श्रद्धांजली सभेमध्ये राजकीय नेत्यांना टार्गेट करता, टाळ्या, शिट्ट्या, घोषणा. महाराष्ट्रामधल्या बीड जिल्ह्यामधल्या, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या, जालना जिल्ह्यामधल्या, परभणी जिल्ह्यामधल्या, धाराशिव जिल्ह्यामधल्या, लातूर जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणारं वक्तव्य होतं. आम्ही गेली 10-15 दिवस सहन करत होतो. एका समाजाला टार्गेट करून सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या घटना घडत होत्या, एखाद्या कार्यालयामध्ये गेलं, आडनावावरनं जात काढली जाते. हा मोर्चा म्हणे मराठ्यांचा आहे. हा मोर्चा मराठ्यांचा नाही. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सैनिकांचा मोर्चा आहे. हा मोर्चा जातीचा नाही. कारण संतोष देशमुख ज्याला वाचवायला गेला होता तो सोनूने बौद्ध होता, दलित होता, त्याने विचार जातीचा केला नाही. आणि म्हणून आज संतोष देशमुखचे लेकर इथं बसले. तुम्हाला हे दोन चेहरे राजकारणी दिसतात का? हे दोघं कोणत्या पक्षाचे? त्यांच्या पक्षाचं नाव सांगा. हे लक्ष्मण हाके, नाव सांग पक्षाचं त्यांच्या. अरे लाज वाटली पाहिजे प्रति मोर्चा काढताना. मला वाटतं हे जे आरोप करतायत ना, मला वाटतं यांनाच एकदा CIDनं पोलिसांनी बोलवून यांची चौकशी, यांच्याकडे जर एवढी इन्फॉर्मेशन असेल तर ती अधिकृतरित्या रेकॉर्डवर घ्यायला काय हरकत आहे? घेतलं पाहिजे. लोकप्रतिनिधींना किंवा जरांगे साहेबांकडे काय इनपुट्स असतील, का यांची चौकशी होत नाही? यांची पण चौकशी केली पाहिजे. हे खरं तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तुम्ही मोर्चे काढणार असाल आणि काय झालंय दुर्दैवानं की संतोष देशमुखांच्या हत्येचं गांभीर्य एका बाजूला राहिलंय आणि त्याला जातीय वळण, सामाजिक वळण लागलंय आणि त्यामधून सामाजिक स्वास्थ्य बिघडलंय. कोण देतोय वळण? वळण तुम्ही बघताय ना, तुम्ही दाखवताय. अरे कुणाला उल्लू बनवता सुपारी बाजांनो? महिन्याभरानंतर तुम्हाला श्रद्धांजली आठवली का? 30 दिवसानंतर तुम्हाला श्रद्धांजली आठवली का? 30 दिवस तुम्ही कुठं होते? किती रुपयाची तुमची डील झाली? आणि मग तुम्ही मैदानात आले, याचं उत्तर द्या. अरे निरागस लेकरांसंबंधी तुम्ही राजकारण करताय. मानवता मिली का या महाराष्ट्रातून? अरे फुले शाहू बाबासाहेब शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र एवढा निर्दयी कसा झालाय? हे राजकारणी कुटुंब आहे का? जर तरच्या शब्दांवरून इशारे प्रति इशारे मराठा ओबीसी आरक्षण वादातही दिले गेले. तेव्हा स्वतः हाकेंसह अनेक नेत्यांनी जाती समूहाला लागू होतील अशी विधानं केली होती. हाकेंनी काल भाजपच्या सुरेश धसांवर टीका केली. मात्र सत्ताधारी भाजप सरकारवर ते बोलले नाही. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सरकारला जाब विचारण्याऐवजी महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसतानाही विरोधी पक्षनेत्यांना आवाज का उठवला नाही असा प्रश्न हाके विचारत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. या महाराष्ट्रातल्या ओबीसीनी, आमच्या 18 पगड जातीच्या लोकांनी, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांनी आम्ही तुमच्याकडे बघून महायुतीला मतदान दिलंय, तुम्हाला सत्तेमध्ये बसवलंय. पण तुमच्याच पक्षाचा आमदार धनंजय मुंडे साहेबांच्या आडून या गृह विभागावर प्रश्न उपस्थित करतोय आणि त्या गृह विभागाचे प्रमुख या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत. मुख्यमंत्र्यांना भावना पोहोचवणारे नाही तर मुख्यमंत्र्यांचे हस्तक बनवून लक्ष्मण हाके काम करतात. ज्या वाल्मिक कराडने आपल्या समाजाच्या सोमनेचा खून केला
त्यांचं समर्थन हे लोक करतात, वाल्मिकरांचं समर्थन करतायत आणि आपल्या आंबेडकरी समाजाची दिशाभूल करतायत. जो बीजेपी आहे, देवेंद्र फडणवीस आहे, त्यांचे हस्तक आहेत. त्यांनी इलेक्शन मध्ये सांगितलं होतं बीजेपीला मतदान करा, हे लोक आपल्या मागे पाठिंबा देणार, ही भूमिका मांडणार, हे सरासर अन्याय आहे. नामदेव ढसाळांच्या सहवासात विद्यार्थी दशेत मला सहवास भेटला, खूप नाही, पण मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. पहिल्यांदा माझी सगळी माहिती तुम्हाला त्या सोशल मीडियात भेटेल, तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीत भेटेल. मी बीजेपीचा कुठेही कार्यकर्ता समर्थक म्हणून इथं आलो नाही. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.